कधी-कधी आपल्या शहरातच अशी काही ठिकाणं असतात, जिथे गेल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आजचा आपला प्रवास आहे अशाच एका सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाणी, पुण्यातील त्रिमंदिर दर्शनाचा. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून आम्ही निघालो आहोत त्रिमंदिराच्या दर्शनासाठी. प्रवासाला सुरुवात करतानाच मनात एक वेगळीच उत्सुकता होती. कारण मंदिरात जाणं म्हणजे फक्त दर्शन घेणं नाही, तर काही क्षण मन शांत करण्याची एक सुंदर संधी असते. तो भेजिए और हो सकता है आपको तो डीएम करिए मुझे फटाफट और सुनते रहिए बिग एफएम। त्रिमंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर सर्वात आधी जाणवते ती तिथली शांतता आणि प्रसन्न वातावरण. मंदिराची रचना, परिसरातील स्वच्छता आणि आजूबाजूचं वातावरण मनाला खूपच सुखावणारं आहे. त्रिमंदिरामध्ये विविध देवतांचे दर्शन घेता येते आणि त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवतांचं दर्शन घेण्याचा सुंदर अनुभव मिळतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर वातावरणातला सकारात्मकपणा आणखी जाणवायला लागतो. घंटानाद, देवदर्शन आणि भक्तिमय वातावरण या सगळ्यामुळे काही क्षणांसाठी बाहेरच्या जगाची धावपळ जणू विसरूनच जाते. दर्शन घेताना मनात अनेक विचार होते. आपण आयुष्यात कितीही मोठं स्वप्न पाहत असलो तरी आणि कितीही धावपळ करत असलो तरी मनाला शांतता मिळण्यासाठी अशा काही क्षणांची नक्कीच गरज असते. देवापुढे हात जोडताना मनात एकच प्रार्थना, आपल्या कुटुंबावर नेहमी सुख, समाधान आणि आरोग्य राहू दे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद राहू दे. या भेटीमध्ये मंदिरातील दर्शनासोबतच परिसरातील वातावरणही आम्ही अनुभवणार आहोत आणि तुम्हालाही आमच्यासोबत हा सुंदर आध्यात्मिक प्रवास अनुभवता यावा म्हणून हा संपूर्ण अनुभव कॅमेऱ्यात टिपला आहे. काही ठिकाणं आपण फक्त पाहतो, पण काही ठिकाणं आपण अनुभवतो आणि आजची ही त्रिमंदिर भेट आमच्यासाठी अगदी तशीच होती. जर तुम्ही पुण्यात असाल आणि शांत आध्यात्मिक वातावरणात काही वेळ तुम्हाला घालवायचा असेल, तर त्रिमंदिराची ही भेट तुमच्यासाठीही एक सुंदर अनुभव ठरू शकते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सुंदर अनुभव तुमच्या परिवारासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.